आता आपल्याला बघायचं आहे की आपण एखादा फॉर्म वगैरे क्रिएट करतो, तर फॉर्मचा डेटा कसा काय आपण स्टोअर करू शकतो जेणेकरून आपण सबमिट करता येईल. कारण की आता जर समजा इथे रिएक्ट मध्ये काय काम होतं की आपल्याला सिंगल पेज ऍप्लिकेशन बनवायचं असतं, म्हणजे पेज चेंज नाही झालं पाहिजे. आणि नॉर्मल जे फॉर्म असतात ते जेव्हा आपण सबमिट करतो तेव्हा पेज चेंज होतं. आपल्याला फक्त बटन क्लिक करायचं आणि तो डेटा स्टोअर करून घ्यायचा आहे कुठेतरी, म्हणजे त्या डेटाला आपण कुठेतरी पास करू आणि स्क्रीन तर चेंज होणार नाही, किंवा बाकी पण प्रोसेस आपण करू शकतो, एपीआय कडे वगैरे पास करू शकतो त्या डेटाला. पण मी काय करतो, आपला जो स्टेट मॅनेजमेंट होतं तिथेच आपला फॉर्मचा एक कंपोनंट बनवतो आणि त्याच्यामध्ये काम करतो. ओके, RFC यूज केला, मेन स्क्रीनवरती आपला माय फॉर्म टाकला आणि तिथे फॉर्म बनवतो. आता या फॉर्ममध्ये आपल्याला जेवढे फील्ड्स पाहिजे तेवढे फील्ड्स बनवणार. आता हे जर काम करायचे ना, ह्याच्या दोन पद्धती आहेत. एक तर एकाच आपण बोलू शकतो व्हेरिएबल मध्ये त्याला स्टोअर करू शकतो, किंवा असे वेगवेगळे क्रिएट करून पण काम करू शकतो. जसं आता मला पाहिजे समज नेम, एज आणि सॅलरी, तर मी इथे बनवणार नेम, सेट नेम इक्वल्स टू यू स्टेट डिफॉल्ट डेटा काय पाहिजे का, डिफॉल्ट काय नकोय, ब्लँक पाहिजे. तर मी असे 2-3 बनवून घेईन, नेमचा, एजचा, सेट नेम, सेट एज, सेट लोकेशन. बनवले 4-3-3. आता खाली जेव्हा मी फॉर्म कडे जाणार, फॉर्म मध्ये आपला जो इनपुट असतो तो इनपुट घेईन. त्याचा टाईप नॉर्मली टेक्स्टच लागणार आपल्याला. आता त्याची जी व्हॅल्यू असणार आहे, व्हॅल्यू मध्ये मी काय करणार, आपली नॉर्मल व्हॅल्यू लिहिली तर ती फिक्स राहणार. जसं जसं रेंडर होणार तीच व्हॅल्यू पुन्हा पुन्हा शो होणार. आपल्याला चेंज होणारी व्हॅल्यू दाखवायची, म्हणून वरचा जो व्हेरिएबल आहे त्याला आपण इथे लिहितो. ओके, आणि जसे जसे आपण ह्याच्यामध्ये चेंजेस करणार, जसे चेंजेस करणार तसा तो जो काही हे लिहिलेला कोड आहे तो इथे सेट झाला पाहिजे. म्हणजे जसे आपण चेंजेस करणार ते सेट नेमला कॉल केला गेला पाहिजे. मग त्यासाठी आपण काय करू शकतो, तर एक फंक्शन बनवून त्याला कॉल करू शकतो, किंवा डायरेक्टली पण करू शकतो. माहिती ना, आपण इथून एक फंक्शन कॉल करणार, त्या फंक्शन थ्रू सेट नेमला कॉल करणार. मग ते करायच्या जागी मी डायरेक्टली इथून ऑन चेंज टाकतो. म्हणजे जसे जसे मी याच्यामध्ये काही चेंजेस करेन, चेंजेस केल्यानंतर हा काय करेल, कॉलबॅक फंक्शन कॉल करेन आणि त्याच्या आतमधून सेट नेम कडे जाईल. ओके, ह्याचा आता आपण असं केलेलं की इथून हे फंक्शन आणि त्या फंक्शन थ्रू फंक्शन जुनं. ओके, मग आता ह्याला काय सांगायचंय की ह्या इनपुट मध्ये जी व्हॅल्यू आता मी लिहितोय ती व्हॅल्यू घेऊन जा सेट नेम कडे. मग इथे होतं काय, तर जेव्हा आपण एखादा इव्हेंट कॉल करतो, इव्हेंट जेव्हा एखादा फंक्शन कॉल करतो, त्याच्या आतमध्ये इव्हेंटचा ऑब्जेक्ट डिफॉल्ट जातोच. ओके, गेलाच कन्फर्म. त्याला कोणत्या तरी व्हेरिएबल मध्ये स्टोअर कर, जसं मी त्याला कुठे स्टोअर केलंय, ई मध्ये. आता मग इथे काय सांगणार, आपला इव्हेंट जिथून येतोय त्याचा चेक कर टार्गेट, म्हणजे कुठून येतोय तो, तर त्याला समजणार की ह्या इनपुट मधून येतोय. आणि त्या इनपुट मधलं आपल्याला काय पाहिजे, तर मी बोललो मला व्हॅल्यू पाहिजे. सेव्ह केला, इकडे आलो, जसं जसं आपण इथे लिहितोय तशी ती व्हॅल्यू इथे येते, इथून स्टोअर होते, इथे जाते, आणि ही व्हॅल्यू इथे स्टोअर होऊन इथे शो होते. मग आपल्याला सगळ्यांसाठी फक्त हे 3च बनवायचे, जसं की नेम, एज, लोकेशन, सेट नेम, सेट एज, सेट लोकेशन, आणि खाली सबमिट बटन बनवून तो डेटा आपल्याला साईडला घ्यायचा आहे. जसं इथे बनवलं, इनपुट, टाईप, सबमिट, इथे आलो, ऑन सबमिट लावला, ऑन सबमिट वरती फंक्शन कॉल करतो, हँडल सबमिट, कॉन्स्टंट हँडल सबमिट इक्वल्स टू ओपनिंग क्लोजिंग इक्वल्स टू एरो, आणि कन्सोल करूया आपण तो डेटा, म्हणजेच काय, नेम आणि लोकेशन पाहिजे ते सगळं आपण सगळं काम करू शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. कन्सोल आला, हे काय व्हॅल्यू ऑन चेंज, फील्ड विदाउट ऑन चेंज, कोणाला लिहिले मी व्हॅल्यू काय गेला. इथे आलो, ए ए ए सबमिट केला, डेटा आला आणि गेला, म्हणजे पेज सबमिट होतं अजून पण, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. मग त्यासाठी आपण काय करणार, इथे पण इव्हेंट एक फंक्शन कॉल करतोय ना, इव्हेंट फंक्शन कॉल करतोय म्हणजे इथे पण काय रिसीव्ह करणार, इव्हेंट ऑब्जेक्ट. या इव्हेंट ऑब्जेक्ट थ्रू मी काय करतो, ई डॉट प्रिव्हेंट डिफॉल्टला कॉल करतो. प्रिव्हेंट डिफॉल्ट नावामध्येच आहे, डिफॉल्ट प्रोसेस जी काय ती
स्टॉप करणार आहे. इथे वरती एक्सप्लेनेशन आलेले त्याचं. इफ इनवोक when a cancel attribute when attribute to an execution listener for an event with passing a set of false signals to the operator for the event and dispatch that needs to be cancelled. थोडक्यात एवढं की ते जे फंक्शन आहे हँडल सबमिट, हे काय करतं, सबमिटच्या नंतर जी आपली जी प्रोसेस आहे ते करतं, त्याची जी डिफॉल्ट प्रोसेस आहे म्हणजे आपल्या जी डिफॉल्ट प्रोसेस सबमिट होण्याची ती आपण इथून स्टॉप केली. आता हे पुढचा नॉर्मल कोड रन होतो. मग इथे आलो, डेटा लिहिला ABC, नेम HB, लोकेशन C, डेटा इथेच आहे, परत सबमिट केला आहे बघ. पेज रिलोड होत नाही काय नाही, फक्त कन्सोल करून. मग इथेच आपण API चा कोड लावणार की जिथून डेटा API थ्रू जाणार. मग गेल्यानंतर याला क्लिअर करायचे तर पुन्हा एकदा सेट नेम ब्लँक, सेट एज ब्लँक आणि सेट लोकेशन पण मी करून ठेवलं ब्लँक. म्हणजे कसं एकदा सबमिट केलं की ते क्लिअर होईल, इथे आला डेटा. दुसऱ्यांदा परत लगेच इथे डेटा पण आला आणि क्लिअर पण झाला. अशी प्रोसेस आपल्याला पुढे त्याच्यामध्ये. समजलंय? ह्याच्यामध्ये नवीन कोड काय लिहिलाय, हे ऑन चेंज लावलं फक्त, बाकी काहीही वेगळा कोड नाहीये. हे सगळं आपण पहिले कुठे ना कुठे बघितलेलंच आहे, ते एकत्र यूज केलं फक्त. पण ह्याला जर ऍडव्हान्स लेवल वरती घेऊन जायचं बोललो तर ह्याच्यामध्ये पण अजून एक पद्धत आहे. पण ते कसं असतं, ते का करायचे आपण, कारण की इथे काय आता माझ्याकडे 3 इनपुट आहेत, मी 3 लिहिले, पण पुढे जाऊन ते वाढू शकणार आहे, परत त्याला डायनॅमिक करायचे, मग कसं पुढे प्रॉब्लेम वगैरे भेटू शकतो आपल्याला. मग त्याच्यासाठी एक अजून एक पद्धत आहे, त्याने पण करून बघूया. माय फॉर्म 2 डॉट RFC खाली येणार. खाली आल्यानंतर आपले इनपुट घेणार, इनपुटचा टाईप सेट करून ठेवला. ओके, वरती आहे ना एकच ऑब्जेक्ट बनवणार, म्हणजे एकच हे बनवणार, फॉर्म डाटा, आणि सेट करण्यासाठी सेट फॉर्म डेटा, यूज स्टेट, आणि डिफॉल्ट ह्याच्यामध्ये काय स्टोअर पाहिजे तर डिफॉल्ट एक ऑब्जेक्ट असणार आहे ज्याच्यामध्ये असणार नेम ब्लँक, त्याच्यानंतर एज ब्लँक, आणि अजून काय होतं आपलं लोकेशन वगैरे जे काय पाहिजे ते घ्या, लोकेशन ते पण ब्लँक. आता मी दरवेळी वेगवेगळ्या याला कॉल करायच्या जागी फक्त फॉर्म डेटा मधले ह्याला ऍक्सेस करेन ना. आता इथे आलो, टाईप टेक्स्ट आहे लिहिलेला आहे, ह्याची व्हॅल्यू काय असणार, ह्याची फॉर्म डेटा डॉट नेम. डेटा हा ऑब्जेक्ट, या ऑब्जेक्ट मधला नेम असं सांगितलं, आणि व्हॅल्यूज लिहिले, आणि ऑन चेंज मशीन मी जसे चेंजेस करेन. आता कसं आहे ह्याच्यामध्ये स्पेसिफिक इथेच डेटा रिप्लेस झाला पाहिजे, मग त्यामुळे मी काय करणार तर एक वेगळं फंक्शन बनवेन ज्याला मी सगळीकडे कॉमन कॉल करेन, कारण की त्याच्यामधलं मला नेम पण पाहिजे आणि व्हॅल्यू पण प्रॉपर पाहिजे ना ते, म्हणून. तर इथे काय करतो, एक फंक्शन बनवतो कॉन्स्टंट ऑन किंवा हँडल चेंज असं काहीतरी मी एक फंक्शन बनवतो. ओके, हे फंक्शन बनवलं, ह्या फंक्शनला मी कॉल करणार इथून. ओके, हा इनपुट आहे ज्याचा टाईप आहे टेक्स्ट, ज्याच्यामध्ये व्हॅल्यू आहे, त्याला आपण दिलं नव्हतं नेम, तर नेम पण देऊन ठेवतो की काय असणार आहे याच्यामध्ये नेम. आता हे सगळं आपण रिपीट करतो, नेम साठी नेम एज. हे समजलं इझी आता, म्हणजे इथे आपण जास्त काही कोड लिहित नाहीये, किती पण वाढले तरी आपल्याला काही जास्त करत बसायचं नाहीये इथे. आता इथून हँडल चेंज कॉल होणार, हँडल चेंज काय करणार की जसं जसं मी इथे टाईप करतोय तसं तसं तो सेट फॉर्म डेटाला कॉल करून सगळं सेट करतो. आता इथे सगळ्यात पहिलं मला काय करायचं तर इव्हेंट रिसीव्ह करायचं, कोणाच्या जागी काय रिप्लेस करायचं ते माहित पाहिजे, म्हणजे मी कोणत्या फील्ड मध्ये टाईप करतोय ते पहिलं तर मला माहित पाहिजे. मग इथे काय करणार आपण तर काहीतरी कोड लिहून दिलेला, हे बघ, ईच्या टार्गेट मधून, ई डॉट टार्गेट मधून मगाशी आपण काय घेत होतो, व्हॅल्यू घेत होतो. आता त्यांनी ई डॉट टार्गेट मधून अजून एक गोष्ट घेतली आहे, नेम. हे आपण असंही लिहू शकतो, प्लस मग असं पण लिहू शकतो की कॉन्स्टंट नेम इक्वल्स टू ई डॉट टार्गेट डॉट नेम, सेम व्हॅल्यू साठी. म्हणजे मी त्या टार्गेट मधला नेम पहिल्या साईडला काढला आणि नंतर व्हॅल्यू साईडला काढली. ओके, पहिल्यांदा मी काय केलं, नेम साईडला काढला आणि नंतर व्हॅल्यू साईडला काढली. मग हे दोन वेगवेगळं करण्याच्या जागी आपण हे असं केलं, याला आपण डिस्ट्रक्चरिंग बोलतो. ह्याच्यामधला मी स्पेसिफिक हा पार्ट फक्त साईडला काढलेला आहे. ओके, आता मी काय बोलेल की जिथे फॉर्म डेटा मध्ये हे नाव आहे तिथे ही व्हॅल्यू सेट करा,
पण आता मग फॉर्म डेटाला सेट कसं करणार, मी पुन्हा एकदा सेट फॉर्म डेटा टाकणार, तिथे 3 डॉट लावून लिहिणार फॉर्म डेटा. म्हणजे 3 डॉट लावून फॉर्म डेटा लिहिलं म्हणजे काय झालं, तर एक 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 सेपरेट केलं. एक 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 सेपरेट केल्यानंतर मी काय बोललो की जिथे ते नाव असेल, ते नाव म्हणजेच इथून चाललेलं ह्याचं नाही, नेम एज किंवा लोकेशन, त्या नेम एज आणि लोकेशनच्या जागी लोकेशनच्या पुढे ऍड कर ही व्हॅल्यू. ओके, तर इथे काय झालं, फॉर्म डेटा लिहिलेलं मी हेच लिहिलेलं ना, त्यांनी मला काय एरर दिलेला. ओके, हे बघा गडबड अशी होती की मी डायरेक्टली लिहिलेलं, आपल्याला ऑब्जेक्ट पास करायचे ना आतमध्ये, तो पास केला मला, कर्ली बेसिस द्यायचे राहिलेले आपल्याकडे. मग इथून पुन्हा तो सेट फॉर्म डेटाकडे जाणार, सेट फॉर्म डेटामध्ये त्याला सेट करून ठेवणार, आणि हे आता प्रॉपर वर्किंग मध्ये असणार आहे. हे जुनं आहे, हे जुनं आहे, माय फॉर्म टू टाकूया. गेला इकडे आलो, तो येईल इथे. सबमिटचं बटन दिलं नाहीये, सबमिटचं काम करूया. इनपुट टाईप सबमिट. इथं फॉर्मच घेतला नाही आपण, फॉर्म पण घेऊया. ते पण आहे ना, पाहिजे तर देऊ शकतो, पण गरज नाही ना, आता एपीआयचं काम होणार आहे इथं. माहिती ना, मग केलं आपण तसंच, वरती रिसिव्ह करणार 3 डॉट प्रिव्हेंट डिफॉल्ट, आणि कन्सोल काय करणार मग आता आपण इथे फॉर्म डेटा, ज्याच्यामध्ये सगळंच आहे, आणि मग फॉर्म डेटाची ही जी डिफॉल्ट व्हॅल्यू आहे ती परत सेट करून ठेवायची अशी. इथे त्याला फॉर्म डेटा, परत सेट फॉर्म डेटाला कॉल करणार, ज्याच्यामध्ये हा डिफॉल्ट आहे तसा सेट करून ठेवला. आता ह्याला चेक करूया, फॉर्म टू सेट केलं, नेम ए एच बी लोकेशन सी, ब्लँक वाला आपण इथे केलं ना परत सेट, परत होतं तसं त्याला ब्लँक करून ठेवलं. आता याचा फायदा असा की आता जर समज फील्ड वाढत आहेत, लोकेशनच्या नंतर मला सॅलरी पाहिजे, इथे येणार सॅलरी, सॅलरी सॅलरी, त्यासाठी मला परत ते फंक्शन वगैरे करत बसायची काही गरज नाहीये. आणि ह्याला जर आपण पुढे अजून डायनॅमिक करायला गेलो, की लास्ट टाइम आपण बघितलं ना तो फॉर्म कसा कंपोनंटनी क्रिएट करायचा, तसं करायला गेलो तर अजून मॅप मेथड वगैरे लावून, तर हे अजून कमी होणार. समजलं काय, डाऊट आहे? इथेच पुढे एपीआय जॉईन करायचा.